नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुमच्यासाठी मराठी जी केचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स हे कव्हर केले आहेत. आणि हे प्रश्न तुम्हाला जिल्हा परिषद, तलाठी भरती, पोलीस भरती आणि तसेच महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो येण्याची फार दाट शक्यता होईल. तर तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किमान किती लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्यात येणार आहे? महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किमान किती लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्यात येणार आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 75,000. तर 75,000 लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किमान 75,000 लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ हा देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याने ई बाजारात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्काराने सन्मानित केले? महाराष्ट्र राज्याने ई बाजारात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्कारांनी सन्मानित केले? तर या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 5. तर महाराष्ट्र राज्याने ई बाजारात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत 5 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र राज्याने सन 2022 आणि 23 मध्ये जेम प्रणालीवरून 4.130 कोटी रुपयांची खरेदी करून देशात कितवे स्थान पटकावले? महाराष्ट्र राज्याने सन 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4.130 कोटी रुपयांची खरेदी करून देशात कितवे स्थान हे पटकवले? तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 3रे स्थान. तर महाराष्ट्र राज्याने सन 2022 आणि 23 मध्ये जेम प्रणालीवरून 4.130 कोटी रुपये खरेदी करून देशात 3रे स्थान हे पटकवले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशात $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत $1 ट्रिलियन योगदान देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? देशाच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत $1 ट्रिलियन योगदान देणारे महाराष्ट्र राज्य हे कितवे आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे पहिले. तर देशाच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत $1 ट्रिलियन योगदान देणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य हे ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दावोस परिषद महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपन्यांसोबत सुमारे किती कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले? दावोस परिषद महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपन्यांसोबत सुमारे किती कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले? तर या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन ए होईल, ते म्हणजे 1.37 लाख. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने राज्यात किती लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला? महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये किती लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय हा घेतला आहे? तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 9. तर महाराष्ट्र सरकारने राज्यात 9 लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प हा किती किलोमीटरचा देशाचा सर्वात लांब सागरी मार्ग आहे? मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प हा किती किलोमीटरचा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 22. प्रकल्प हा 22 किलोमीटरचा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यातील किती वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी प्रवास मोफत करण्यात आला आहे? देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यातील किती
वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास हा मोफत करण्यात आला आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 75. तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यातील 75 वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एस टीचा प्रवास हा मोफत करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के ही सूट दिली आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 50% एवढी सूट ही महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना बस प्रवासामध्ये दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई पोरबंदर प्रकल्पांतर्गत MTHL या समृद्धी पुलाची लांबी किती किलोमीटर आहे? मुंबई पोरबंदर प्रकल्पांतर्गत MTHL या समुद्री पुलाची लांबी ही किती किलोमीटर आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 22 किलोमीटर एवढी मुंबई पोरबंदर प्रकल्पांतर्गत MTHL या समुद्री पुलाची लांबी ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र शासन यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे? महाराष्ट्र शासन यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्याभिषेक सोहळा हा साजरा करत आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 350वा. तर 350वा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्र शासन यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा साजरा करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून किती हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे? महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून किती हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे? तर या ठिकाणी त्याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 39 लाख हेक्टर.